गोल्डन सीताफळाचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर बरेचशा लोकांच्या कमेंट्स आल्या. 90% लोकांनी अप्रूव्ह केलं की हो, आम्हाला पण सीताफळामध्ये अळ्या किंवा अळ्या सापडल्या होत्या. एक 10% लोकांच्या कमेंट्स आल्या आणि त्याच्यातही त्यांनी अपशब्द वापरले. माझा हेतू शेतकऱ्याची कुठेही नुकसान होवं ह्यासाठी मी हा व्हिडिओ टाकला नव्हता. सामान्य माणूस आपल्या खिशातले पैसे टाकून एखादी जेव्हा गोष्ट घेतो तर त्या माणसाची फसवणूक होऊ नये यासाठीच मी हा व्हिडिओ टाकला होता. आपल्या शेतकरी मित्रांनी जर हे पॉझिटिव्हली घेतलं तर त्यांचा फायदा होईल. कसं? बिना काहीही खर्च करता मार्केट सर्वे झाला आहे त्यांच्यासाठी. एवढ्या लोकांनी व्ह्यूज आलेत या व्हिडिओवर, एवढ्या लोकांनी कमेंट्स केल्यात आणि त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की हो, आम्हालाही याच्यामध्ये अळ्या सापडल्यात की हे सीताफळ खराब निघतं. एखादा स्मार्ट शेतकरी, जो हुशार शेतकरी असेल, तो ह्या गोल्डन सीताफळाची बाग काढून टाकेल आणि त्याच्या जागी नवीन बाग घेईल. सिंपल लॉजिक आहे. डिमांड सप्लायचं जे इकॉनॉमिक्स आहे ते लक्षात घेतलं तर येणाऱ्या 2 ते 3-4 वर्षामध्ये या सीताफळाची डिमांड घटणार आहे. कारण ही किडकीच असतात सीताफळं. तर ऑब्व्हियसली ह्याला रेट चांगला नाही मिळणार तर शेतीमध्ये नुकसान होणार. आता जे स्मार्ट शेतकरी असतील ते काय करतील? हे कृषी विद्यापीठाची जी फसलेली जात आहे गोल्डन सीताफळाची, ती बाग काढून टाकतील, नांगरून टाकतील, त्याच्या जागी नवं पीक घेतील. आता दृष्टिकोनावरती आहे सगळं, तुम्ही कसं घेताय त्याच्यावर. ज्याला निगेटिव्हलीच बघायचंय, लोक येऊन वाईट साईड कमेंट करतात, त्याला आपण काही करू शकत नाही. आपण मेजॉरिटी लोकांचा फायदा कसा होतोय ते बघायचं. आता ह्याच्यातच हाईट्स म्हणजे एका माणसाची कमेंट अशी आली, तू मुसलमानाकडून सीताफळं घेतली असतील. आता तुम्ही सांगा, मुसलमानाकडून सीताफळं घेतली म्हणून त्याच्यात अळ्या आल्या का? काय म्हणायचं याला? आणि ह्याला काय माहीत मी मुसलमानाकडून घेतली की हिंदूकडून घेतली? मग हिंदू माणसाकडून सीताफळं घेतली असते त्याच्यात अळ्या नसत्या का? मग आता तुम्ही सांगा, सीताफळामधल्या अळ्या जास्त वाईट की अशा विचारसरणी असलेल्या लोकांच्या डोक्यात झालेल्या अळ्या जास्त वाईट? तुम्हीच सांगा.